नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मी क्रांती आहे. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला भाकरींचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की भाकरी कशा करायच्या. तर हे बघा, आपण हे आधी पीठ घेतलेलं आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक भाकर टाकलेली होती, तर तिला आपण आधी पाणी लावून घेणार आहोत आणि मग मी तुम्हाला भाकर कशी करायची ते सांगणार आहे. तर हे बघा, या ठिकाणी आपण भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे भाकरीचं पीठ असं छान असं मळायचं आहे आणि मळून असं खूप हाताने थोडंसं रगडायचं आहे. तर ते असं थोडंसं रगडलं म्हणजे हाताने जर एकजीव करून घेतलं, आपल्याला जितकं लागेल तितकं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला असा गोळा होईल असं हे तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे थोडं हाताने त्याला थोडंसं रगडायचं आहे. तोपर्यंत मी इकडे आधी एक भाकर केलेली होती, ती दाखवलेली आहे तुम्हाला. तर ह्या ठिकाणी आपण इथे जे परातीत आधी पीठ मळून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण छान असं रगडून पीठ मळून घेत आहोत. तर इकडे मी एक भाकर टाकलेली होती आणि ती उलटी करून केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला तर ती तव्यावर भाकर शेकते आहे. तर इथे भाकर कशी करायची ते तुम्हाला मी सांगते. हे बघा, अशा पद्धतीने असा 1 ते 2 मिनटं आपण हा गोळा असा रगडायचा आहे आणि आपण अर्धा गोळा, आपण जास्त पीठ मळलेलं आहे तर अर्धा गोळा आपण बाजूला काढून ठेवलेला आहे आणि हा दुसरा गोळा जो आहे तो सुद्धा हाताच्या साहाय्याने अगदी असा थोड्या वेळ रगडून घ्यायचा आहे आणि हातावर घेऊन आणि असा एक लोई तयार करायची आहे आणि खाली पीठ टाकायचं आहे. पीठ टाकल्यानंतर दोघं हातांना पीठ लावून आणि एका हाताने थापटायचं आहे आणि एका हाताने आपल्याला ती गोल भाकर करायची आहे. नंतर ती गोल झाल्यानंतर आपल्याला दोघं हातांनी हळूहळू दाब देऊन आणि ती थापटायची आहे. बघा, अशा पद्धतीने तिथे खाली पीठ टाकल्यामुळे ती भाकर अगदी छान अशी सरकत असते. तर मी तुम्हाला म्हटलीच की मी एक आधी भाकर टाकलेली, ती बाजूला काढून घेतलेली आहे, ती अर्धवट शिजवलेली आहे. तर बघा, इथे आपण ही भाकर टाकलेली आहे. तर ती भाकर टाकून आपण तवा बाजूला ठेवून दिलेला आहे. न गॅस चालू करता दुसऱ्या गॅसच्या बर्नरवर आपण तवा ठेवून दिला आहे आणि इकडे एक उलथणी घेतलेली आहे आणि उलथणीच्या साहाय्याने ही भाकर आपण पूर्ण आजूबाजूने पूर्ण शेकून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण ती एक साईड शेकलेली असते. तर ही बघा, ही दुसरी भाकर आपण टाकली होती तव्यावर जी केलेली आहे. तर आपण त्या भाकरीला असं पाणी लावून घेणार आहोत. असं छान चारी बाजूने पाणी लावल्यानंतर ती भाकर आणि दुसरी भाकर आपण करायला घेतलेली आहे. तर दुसरी भाकरसुद्धा आपण अशाच पद्धतीने रगडत आहोत. जितकी भाकर रगडली की तितकी भाकर, म्हणजे जे पीठ असतं ते भाकरीचं जर रगडलं तर भाकर खूप सुंदर येते. त्यामुळे भाकरी करताना खूप काळजी घ्यायची असते की ती रगडली गेली पाहिजे. तिचा जो लोई असते ती रगडली गेली पाहिजे. बघा, एका हाताच्या साहाय्याने आपण अगदी गोल आकार देऊन घेतला आणि नंतर दोघं हात लावलेले आहेत. अशा पद्धतीने खूप छान अशा ह्या भाकरी तुम्ही खूप छान अशा, म्हणजे एकदम अशा पद्धतीने जर केल्या तर खूप अगदी सोपी पद्धत आहे. परत ही बघा, एका बाजूने आपण ही भाकर शेकून घेत असतो तव्यावर आणि ही वरची जी बाजू असते ती आपण शेकायची राहू दिलेली असते. तर ही बघा, ही एका बाजूला उचलून ठेवलेली आहे आणि ही दुसरी भाकर आहे. तर हा तवा एका बाजूला आपण बर्नरवर सरकवला आणि ही पहिली जी भाकर होती ती आपण अशा पद्धतीने एका बाजूने शेकून घेतलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा 10 ते 15 मिनटामध्ये अशाच 8 ते 9, 10 भाकरी करू शकतात आणि अगदी सोप्या पद्धतीने कुठल्याही भाकरीला तडा जात नाही आणि छान अशा गोल गरगरीत अशा भाकरी. परत आपण बघा, याला एका बाजूला जी खालची बाजू असते पिठाची तिला आपण पाणी लावून घेत असतो. परत एकदा मी तुम्हाला करून दाखवते आहे की ही जी भाकर आहे ही बघा, अशा पद्धतीने आपल्याला रगडायची आहे. तर भाकरी करताना आपण ज्या भाकरीमध्ये जे आहेत, तुम्हाला मीठ टाकावंसं वाटलं तर मीठसुद्धा टाकू शकतात. तिळी टाकावीशी वाटली तर तिळीसुद्धा आपण भाकरी जेव्हा थापटतो तेव्हा तिळसुद्धा वापरू शकतात. अशा पद्धतीने बघा, अशी छान अशी आधी गोल करून घ्यायची आणि परत एकदा आपण ती थापटलेली आहे. अशा छान अशा ह्या भाकरी बघा, आपण परत ही तव्यावरची भाकर आपण शेकून घेत आहोत.
पूर्ण भाकरी आपण अशा पद्धतीने शेकून घेत आहोत आणि आता ती बाजूला ठेवलेली आहे. परत आपण जी भाकर तापटली होती ती टाकलेली आहे. परत तवा बाजूला ठेवला आहे आणि दुसरी जी भाकर आहे ती अशी छान अशी शेकून घेत आहोत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट्समध्ये सांगा आणि भाकरी अशा सोप्या पद्धतीने करायच्या कशा, अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला भाकरी करायची सांगितलेली आहे. तर भाकरीचं पीठ कसं तयार करायचं, तर तुमची जर 2 किलो बाजरी असेल तर अर्धा किलो ज्वारी टाकत चला, म्हणजे ज्वारीने भाकर खूप छान येते आणि चविष्ट लागते. तर आमच्याकडे काय करतात, तर आम्ही त्याचंच करतो. 2 किलो बाजरी जर घेतली तर अर्धा किलो ज्वारी टाकतो. जर 2 किलो बाजरी म्हणजे काही प्रमाणात अशा एक चतुर्थांश प्रमाणामध्ये आपण 3 चटकूर प्रमाण म्हणजे 3 चतुर्थांश भाकरीचं पीठ आणि 1 चतुर्थांश पीठ ज्वारीचं पीठ असे मिक्स करून भाकर करू शकतो. पण काही जणांकडे नुसती बाजरीची सुद्धा भाकर केली जाते आणि ती सुद्धा छान लागते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भाकरी करण्याची अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. काही जण कोमट पाणी वापरतात, पण आपण साध्या पाण्याने अगदी चविष्ट अशी ही भाकर तयार केलेली आहे. जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.